सर, मुलांच्या मनातला एक प्रश्न विचार. बोर्डाच्या परीक्षेला एकच महिना राहिला आणि चांगले मार्क मॅथमॅटिक्स मध्ये मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे? खूप मस्त क्वेश्चन आहे सर. एक मंथ म्हणजे तरीही आपल्यासाठी खूप आहे आणि एक मंथ मध्ये आपण असं प्रिपरेशन करू शकतो की जेणेकरून बोर्ड पेपर मध्ये मॅथमॅटिक्स सब्जेक्टला आउट ऑफ मार्क्स येऊ शकतात. आउट ऑफ मार्क्स येण्यासाठी आपण मॅथमॅटिक्सचं प्रिपरेशन करत असताना जर PYQ जर बघितले म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स की कोणत्या लेवलचे क्वेश्चन्स येतात आणि त्यासोबत जर समजा हे PYQs बघत असताना पेपर पॅटर्न जर बघितलं, फॉर एक्झाम्पल एक साधारणतः 5 क्वेश्चन पेपर जे आहेत प्रिव्हियस इयरच्या, ह्या जर आपण बघितलं यात कोणत्या लेवलने क्वेश्चन्स विचारले जात आहेत, किती वेटेजला असतात, ते मार्किंग लेवल कसं असणार आहे, चॅप्टर वाईज कोणत्या पद्धतीचा क्वेश्चन दिला जातो, त्यामध्ये मॅथमॅटिक्समध्ये फक्त एक्झाम्पल्सच नसतात तर काही फॉर्म्युलेज पण असतात, त्या फॉर्म्युल्यांचा प्रूफ पण विचारले जातात, काही थेरम्स असतात, ते थेरम्स पण जास्त करून हायलाइट केलेले असतात. हे थेरम्स, फॉर्म्युल्यांचा प्रूफ आणि एक्झाम्पल्स अशा बेसवरती हा बोर्डचा पेपर डिझाईन होत असतो, जेणेकरून आपल्याला एक मंथ मध्ये ह्या सर्वांचं जर आपण प्रिपरेशन केलं तर बोर्ड पेपर हा आपल्याला आउट ऑफ मार्क्स देऊन जाईल. धन्यवाद सर.